की जी गाडी भुसावळपासून निघते ती डायरेक्ट नाशिकला जाऊन थांबते, ती गाडी पार आम्हाला चाटून गेली होती. मला एक सांगा की तुमच्या लहान मुलाच्या बाबतीमध्ये काहीतरी घडलं होतं, एक प्रसंग, त्याबद्दल. सत्संग होता. मी आईला विचारले, आई असं असं झालं, स्वप्नीलला असं दिसलं. आई म्हणाल्या, हो, तो पोटात असतानाच त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, ते आत्ता गेलं. ते आपण उगाच चिंता पाहतो. सद्गुरू आहेत समर्थ. आणि तसं आश्चर्य झाल्यासारखं मुलीचं म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये मुलीला बघायला काय येतात, पहिल्या स्थळाला मागणी काय येते, त्याच्यात पसंती काय होते, आणि आमच्या कल्पनेत नसतानाही ते लग्न 3 महिन्यामध्ये पारही पडतं. देव उपाशी राहून जर मिळाला असता, तो सगळ्यात आधी भिकाऱ्याला मिळाला असता. सद्गुरूंना न विचारता तुम्ही त्या वस्तूंना हातच कशा लावतात आणि तुम्ही परस्पर कसे व्यवहार करू शकता. त्या दिवसाचा तो अवतारांचा आणि ते रागवणं, म्हणजे आम्ही विष्णू आणि शिष्य यांच्यामध्ये एक तार जोडलेली असते आणि ती तार ते सगळं काम करत असतं. शिष्य काय करतो हे सद्गुरूला सगळं कळत असतं. म्हणजे प्रत्येक वेळी आई मी तुमच्या सोबत आहे याचं म्हणजे प्रात्यक्षिक किंवा तो प्रत्यय आणून देत